तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ह्या एका डिशमुळे एकाच टायमाला 20 ग्रॅम प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये जाऊ शकतं आणि एकदा जरी केलात ना तरी पुन्हा तुम्हाला करावंसं वाटेल, इतका छान पदार्थ आहे. त्यासाठी तेल गरम झाल्यावरती मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर छानपैकी परतून घेतली. त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकलेत. तुम्ही फक्त मिरची टाकून पण ह्या भाज्या सॉटे करू शकता. तुम्हाला जर व्हेजमध्ये करायचं असेल तर पनीर, मशरूम, कॉर्न पण टाकू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि छानपैकी हे फक्त 2 मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते 2 अंडी घेतली आहेत. 2 अंड्यामध्ये 11 ते 12 ग्रॅम प्रोटीन असतं आणि छानपैकी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून ते फेटून घ्यायचं आहे. म्हणजे ते मीठ सगळीकडे लागलं जातं आणि त्यानंतर मी 2 चपात्या छानपैकी लाटून घेतलेल्या आहेत. 2 चपात्यामध्ये 6 ते 8 ग्रॅम प्रोटीन असतं. त्याच तव्यामध्ये मी चपाती टाकली आणि त्यानंतर हे तयार केलेलं मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलं आणि त्यानंतर मीठ टाकलेलं फेटलेलं अंड मी त्याच्यावरती सगळीकडे पसरवून घेतलं आणि त्यानंतर दुसरी जी चपाती आहे ती अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी लॉक करून घेतली आणि थोडंसं तेल टाकून छानपैकी खरपूस दोन्ही बाजूने हे भाजून घ्यायचंय मीडियम गॅसवरती. त्याच्या आतमध्ये असलेल्या भाज्या आणि अंड छान मिक्स होतं आणि ते खायला खूप मस्त लागतं आणि शक्यतो मीडियम गॅसवरच या सगळ्या गोष्टी करा आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. तुम्ही याला अंडा पराठा पण बोलू शकता किंवा चपाती बर्गर पण अशाच पद्धतीने करतात, पण त्याच्यामध्ये चपाती वाया जाते आणि तुम्ही ते बघू शकता. अंडा पराठा एकदम भारी झालाय आणि प्रोटीन इंटेक पण कंप्लीट होतं. त्याच्यामुळे टेन्शन सुद्धा नाही की 4-4, 5-5 प्रकार करा. तर तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर नक्की करून बघा. बाय.